संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासून भूमिका, मात्र तरीही मला टार्गेट केलं जातंय, भगवानगडावरून धनंजय मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंनी किती सोसायचं आमच्या क्षेत्रात असते तर ते संत झाले असते, भगवानगडावरून नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहीत नसावी, धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्यांची कागदपत्र मी महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार, अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। हत्या करणाऱ्या आरोपींची मानसिकता का बिघडली हे मीडियानं दाखवलं नाही, देशमुखांना झालेल्या मारहाणीची दखल घेतली तशी आरोपींना झालेली मारहाण ही देखील दखल घेण्यासारखी, महंत नामदेव शास्त्री यांनी मीडियावरच खापर फोडलं। सापट मारली म्हणून हत्या, मग खून झाल्यावर काय करायचं, महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यानंतर धनंजय देशमुख यांचा सवाल, आमचा माणूस गेलाय मग आमची मानसिकता काय असेल, धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य दुर्दैवी, खून केलेल्यांना सोडून द्या असं त्यांना म्हणायचंय का, आरोपींनी माणूस मारून टाकलाय त्याविषयी भावना नाहीत का, जरांगेंचा नामदेव शास्त्रींना सवाल। धनंजय मुंडेंना गुन्हेगार ठरवल्यानं आमच्या संप्रदायाचं नुकसान झालं, जातीयवाद वाढला, राजकीय पक्षांनी याची दखल घेतली पाहिजे, अन्यथा वाईट परिणाम होऊ शकतो, महंत नामदेव शास्त्रींचा सूचक इशारा। रायगडचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे देण्याची शक्यता, गोगावले तटकरे वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न, तर मुंबईचं पालकत्व भाजप घेणार, सूत्रांची माहिती। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही, मुंबई महानगर क्षेत्रात एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका, रायगडचं पालकमंत्रीपद कायम ठेवण्याची आग्रही मागणी। पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून दादा भुसे यांची प्रतिक्रिया। भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत, 3 फेब्रुवारीला राजन साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। राजन साळवींशी कालच बोलणं झालं, ते पक्ष सोडतील असं वाटत नाही, संजय राऊतांना विश्वास, नेत्यांनी पक्षांतर करताना ठाकरे परिवारानं काय दिलं याचा विचार करण्याचाही सल्ला। शिंदेंच्या शिवसेनेचे पडद्यामागून ऑपरेशन टायगर, ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिंदेंच्या संपर्कात, रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिवसेनेत जाण्याची शक्यता। ईव्हीएमला शाही स्नान घडवून पापमुक्त करावं, घोटाळा करून निवडून येणारे कुंभमेळ्यात गंगा स्नान करतायत, सामनातून भाजपवर सडकून टीका। नरहरी झिरवाळांची कार्यकर्त्यांसह मंत्रालयात घुसखोरी, पोलिसांच्या आक्षेपानंतर मंत्र्यांची दाद, सामनातून आरोप, तर सामनाची बातमी म्हणजे खोडसाळपणा, झिरवाळांनी दावा फेटाळला। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर येणार, प्रसाद पुरंदरे यांच्या थिएटर अकॅडमीच्या भूमिपूजन सोहळ्याला एकत्र येणार, पुण्यातील मुकुंदनगर परिसरात दुपारी 4 वाजता कार्यक्रमाचं आयोजन। अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि अटकेत असलेला आरोपी एकच, अहवालातून समोर, अटकेतील आरोपी आणि हल्लेखोर वेगळे असल्याच्या चर्चा होत्या।